आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। पेसा क्षेत्रामधील शाळांमधील रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार। 13 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये 4506 जागा रिक्त। मध्य रेल्वेचं ऑगस्टपासून मुख्य मार्गांसाठी नवं वेळापत्रक। नव्या वेळापत्रकामधून कार्यक्षमता सुधारणं आणि गर्दी कमी करण्यावर भर। नव्या वेळापत्रकानुसार दादर, परळ, कल्याणमधून जास्त गाड्या चालवणार। मुंबईच्या समुद्रामध्ये 3.87 मीटर उंचीच्या लाटा। आज रात्री भरतीचा इशारा, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता। मुंबईमध्ये व्यावसायिक गाळ्यांच्या पाठोपाठ भूखंडाच्या ई लिलावामधून म्हाडाला चांगलं उत्पन्न। 5 भूखंडांच्या विक्रीमधून तब्बल 192 कोटी रुपयांची कमाई। भूखंड विकून जवळपास दुप्पट कमाई। बीकेसीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय। बीकेसी कनेक्टर बीकेसी जंक्शन दरम्यान MMRDA नवीन पूल बांधणार। पुण्यामध्ये ई महाभूमी या पोर्टलवरून सातबारे उतारे डाउनलोड सुविधा 3 दिवस बंद राहील। भूमी अभिलेख सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये झिका रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ। रुग्णांची संख्या 28 वर। आरोग्य विभागाची चिंता वाढली। मुंबई गोवा महामार्गावर आज आणि उद्या ब्लॉक असेल। कोलाडजवळील पुरीमध्ये पुलाचं काम सुरू असल्यामुळे 4 तासांचा ब्लॉक। गर्डर बसवण्याच्या कामासाठी दुपारी 12 ते 4च्या दरम्यान ब्लॉक असेल। राज्यातील लालपरी आता सीएनजीवर धावणार। एसटी महामंडळाचा निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील शिरूर, राजगुरुनगर, बारामती आणि सासवड या आगारांमधील 132 बसेसचे सीएनजी बसमध्ये रूपांतर केलं जाणार।